असं माधुरी, तू इथे येणार म्हटल्यावर आमच्या सगळ्या टीमनी ठरवलं की माधुरीला आपण सर्व काहीच्या साठी आपण काहीतरी एक गोल ठरवूया. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल ते. तर प्रेक्षकांना त्यांना पाहिजे ते, आणि आमच्या टीमला सर्व काहीसाठी जे काय हवं आहे त्यासाठी आपण करू शकतो का मॅनिफेस्टेशन प्रोसेस? हो, नक्कीच करूया ना. एक छोटीशी आपण हे घेऊया त्याच्याबद्दल. चालेल. म्हणजे आता हे सगळे जे प्रेक्षक आहेत तर सगळ्या प्रेक्षकांनी मला वाटतं डोळे वगैरे मिटायचे असतील नाही का? तर सगळ्या प्रेक्षकांनी आता एकदम शांतपणे माधुरी काय सांगते ते ऐका. तुम्हाला जे काही आता ती जे इन्स्ट्रक्शन्स देईल ते ऐका. आणि आता ती आपल्यासाठी सर्व काहीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ती एक मॅनिफेस्टेशन प्रोसेस घेते. सो पाठीचा कणा सरळ ठेवून बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहेत आणि शांत श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना 1 2 3 4 होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6. अजून एकदा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6. आता आपल्याला शांत श्वास घेताना फ्रेश हवा आत येते असं बघायचं आहे आणि सोडताना सगळा स्ट्रेस बाहेर पडून चालला आहे असं पाहायचं आहे. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स झालं आहे. विचार पूर्ण थांबले आहेत. मन शांत झालं आहे. आणि इथे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपल्याला कोणती गोष्ट झालेली हवी आहे आपल्या आयुष्यामध्ये. ती कोणासाठी असू दे, कोणाचीही असू दे, त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात खरी झाली आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला जॉब हवा असेल तर तो जॉब तुम्हाला ऑलरेडी मिळाला आहे. तुम्ही जॉबमध्ये जायला लागला आहात आणि दिवसभराची सगळी कामं तुम्ही व्यवस्थित करता आहात. ऑफिसमध्ये सगळे लोक तुमच्याशी चांगले वागत आहेत. असं जॉबबद्दल तुम्ही करू शकता. बिझनेसमध्ये असेल तर यूट्यूब सबस्क्रायबर्स तुम्हाला हवे तेवढे झाले आहेत. तुमच्याकडे क्लायंट्सचा फ्लो खूप आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं घडतं आहे. तुमच्या बिझनेसमध्ये प्रोडक्ट बेस्ड असेल तर एवढे प्रोडक्ट्स रोज जात आहेत. ह्या पद्धतीने पाहायचं आहे. इमॅजिन करून चित्रस्वरूपात पाहायचं आहे. हे सगळं तुमच्या आयुष्यात खरं होतं आहे. यावर विश्वास ठेवायचा आहे की हे माझ्या आयुष्यात खरंच झालं आहे ऑलरेडी. त्याच्याबद्दलच्या भावना आणायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ती गोष्ट मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटेल. आता एखाद्याला जॉब मिळाला की यस, मला जॉब मिळाला, मला सॅलरी वाढली, त्याचे पैसे खूप जास्त आल्यामुळे मी ते खर्च पण करू शकते. मला हव्या त्या गोष्टीसाठी मी ते पैसे स्पेंड करू शकते. ही भावना येते. एखाद्याला हेल्थ हवी आहे तर हेल्दी झाल्यानंतर मी मेडिटेशन करायला सुरुवात केली, रोज एक्सरसाइज करते आहे, मी सगळ्यांशी चांगली वागते आहे, चांगला डाएट घेते आहे, हे बघू शकता. बिझनेसच्या बाबतीत टर्नओव्हर वाढलेला आहे. बँक अकाउंटमध्ये तुम्हाला डिजिट्स दिसत आहेत. जशी पाहिजे तसे क्रेडिट होत आहे अमाऊंट, हे पाहायचं आहे. आणि तुम्हाला जितकं एक्सपांड करायचा बिझनेस त्याच्यापेक्षा जास्त झाला आहे हे पाहायचं आहे. सो ज्याला जे रिलेट होईल त्याने ते व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि आतून त्याचं सेलिब्रेशनही करायचं आहे. म्हणजे जेव्हा जॉब मिळतो तेव्हा आपण मित्रांबरोबर पार्टी करायला जातो, मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जातो, घरच्यांना सांगतो आनंदाने येस मला जसं पाहिजे तसं झालं आहे. बिझनेसमध्ये पण असंच आहे की जेव्हा सक्सेस मिळतं, कुठेतरी अवॉर्ड घेतानाचा इमॅजिनेशन करायचं किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही मोठी पार्टी दिली आहे असं इमॅजिनेशन करायचं. तुम्ही जिथे जाताय तिथे लोक तुम्हाला ओळखत आहेत, तुम्ही सेलिब्रिटी झालात असं इमॅजिन करायचं. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या माणसाबद्दल चांगलं वाटतं आहे तो माणूस तुमच्याशी बोलतो आहे,
आणि तुम्ही खूप आनंदात आहात असं इमॅजिनेशन करायचं. हे सेलिब्रेशन आहे. या सेलिब्रेशन आपण आपल्या आयुष्यात रोजच केलं पाहिजे खरं तर. आत्ता आपण ह्या स्वरूपात करतो आहे आणि त्यासाठी ॲक्शन ज्या काही घ्याव्या लागत आहेत त्या सगळ्या पाहायच्या आहेत आपल्याला. तुम्ही ते करताय असं. बिझनेसच्यासाठी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कनेक्ट होताय, जास्तीत जास्त ठिकाणी तुम्ही बोलताय तुमच्या बिझनेसबद्दल. जॉबबद्दल असेल तर जिकडे मिळेल तिकडे CV पाठवताय. जिकडे ओपनिंग आहे, जिथे नाही आहे, सगळीकडे जाऊन तुम्ही तुमचे प्रयत्न करताय की मला पाहिजे. कोणतीही भीती मनात नाही आहे. भीती मनात न बाळगता तुम्ही सगळ्यांना सांगताय की मला जॉब मिळतो आहे किंवा मला जॉब हवा आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल्स येत आहेत. हेल्थच्या बाबतीतही तुमची तब्येत खूप छान झाली आहे. ॲक्शन घेण्याच्या बाबतीत तुम्ही एक्सरसाइज करताय, चांगला डाएट चांगलं फॉलो करताय. या पद्धतीने सगळं पाहायचं आहे. या ॲक्शन्स तुम्ही घेतलेल्या तुम्ही स्वतःला पाहायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं तुम्हाला मिळाल्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. म्हणजे युनिवर्सला धन्यवाद द्यायचा आहे की हे माझ्या आयुष्यात झालं आहे. मला जे काही पाहिजे होतं, हेल्थ चांगली पाहिजे होती, नाती चांगली पाहिजे होती, करिअर चांगलं सक्सेसफुल झालेलं हवं होतं, जॉब हवा होता, बिझनेस हवा होता, बिझनेसमध्ये भरपूर पैसा मिळतो आहे, टर्नओव्हर करोड्समध्ये आहे, हे सगळं मिळालं. याच्यासाठी युनिवर्सला धन्यवाद म्हणायचं आहे की हे ऑलरेडी मला मिळालेलं आहे. यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि चेहऱ्यावर थोडंसं हसू आणून हळूहळू परत श्वासांकडे लक्ष द्यायला सुरुवात करायचं आहे आणि हळूहळू त्यानंतर हात एकमेकांवर घासून डोळे उघडायचे आहेत. सो इट इज द प्रोसेस. माधुरी, तू इकडे आलीस आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी तू ती मॅनिफेस्टेशन प्रोसेस घेतलीस. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू Thank you सो so मच. much. थँक्स अ लॉट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.